पूर्वीच्या काळी होणारी बाळंतपण. प्राचीन काळातील बाळंतपणाची प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतींवर आधारित होती. त्या काळातील महिलांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवन यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असे. गर्भवती महिलांना पोषक अन्न जसे की दूध, तूप, भाज्या, डाळी आणि फळे दिली जात. जड कामे न करण्याचा सल्ला दिला जाई. महिलांना शांत आणि सकारात्मक वातावरणात ठेवले जाई, जेणेकरून बाळावर चांगले संस्कार होऊ शकतील. आयुर्वेदातील औषधांचा वापर केला जाई. गर्भावस्थेदरम्यान सत्वशुद्ध औषधी वनस्पती दिल्या जात. त्रास कमी करण्यासाठी सुंठ, हळद, मध, वेलदोडा अशा घटकांचा वापर केला जात असे. पूर्वीच्या काळी प्रसूती रुग्णालयांमध्ये न होता घरातच होत असे. कुटुंबातील वयोवृद्ध महिला किंवा दाई, सूईण प्रसूतीसाठी उपस्थित राहत. बाळंतिणीसाठी एका स्वच्छ आणि शांत खोलीची निवड केली जात असे. त्या खोलीत उष्णता आणि स्वच्छता राखली जात असे. खोलीत औषधी धूर आणि सुगंधी वनस्पतींचा वापर केला जात असे. प्रसूती नैसर्गिकरित्या होई. औषधांचा किंवा बाह्य मदतीचा वापर फारसा होत नसे. बाळंतिणीला विश्रांती देण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी गाईचे तूप, गरम पाणी किंवा सुंठ पाण्याचा वापर केला जात असे. बाळंतिणीस गरम पाणी, गूळ मेथी लाडू, खीर, वरण भात दिला जात असे. पचन सुधारण्यासाठी सुंठ, हळद, वेलदोडा यांसारख्या पदार्थांचा वापर केला जाई. बाळंतिणीच्या शरीराला गरम तेलाने मालिश केली जाई. हाडे मजबूत होण्यासाठी पोषणयुक्त पदार्थ दिले जात. बाळंतिणीची स्वच्छता राखण्यासाठी औषधी पाण्याचा उपयोग केला जाई. तिच्या ताकदीनुसार विश्रांती आणि हलकी कामे सुरू केली जात. बाळाला हळद, बाळंतीण गाजर आणि औषधी पाण्याने आंघोळ घातली जात असे. हे पाणी बाळाच्या त्वचेसाठी पोषक ठरायचे. नवजात बाळाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात. बाळाला ताकद मिळवण्यासाठी आईचे दूध हे एकमेव आहार असे. प्रसवातील कोणतीही अडचण दूर करण्यासाठी अनुभवी दाई, सूईण उपाययोजना करत. प्रसवासाठी पोटावर मालिश, श्वासोच्छ्वास नियंत्रित करण्याचे तंत्र शिकवले जात असे. वेदनाशमनासाठी आयुर्वेदिक औषधी आणि वनस्पतींचा उपयोग केला जात असे. प्रसूती दरम्यान देवी देवतांची प्रार्थना केली जात असे. गर्भवतीला मानसिक आधार देण्यासाठी धार्मिक मंत्रांचा जप केला जाई. प्रसूती नैसर्गिक पद्धतीने होत असल्याने महिलांचे शरीर मजबूत होत असे. औषधांचा कमी वापर झाल्याने साईड इफेक्ट्स होत नसत. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने जटिल प्रसूतीत जीवितहानीची शक्यता जास्त होती. आधुनिक वैद्यकीय सुविधा व तंत्रज्ञानामुळे जटिल प्रसूती ही सहज शक्य झाली आहे. मात्र पूर्वीच्या नैसर्गिक पद्धती आजही आयुर्वेद व अन्य वैकल्पिक उपचार पद्धतींमध्ये महत्त्वाच्या आहेत. पूर्वीच्या काळातील बाळंतपण नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतींवर आधारित होते. आजच्या वैद्यकीय सुविधांमुळे बाळंतपणातील जटिलता कमी झाली आहे. पण पूर्वीच्या काळातील आहार, औषधी आणि निसर्गाशी जवळीक राखणाऱ्या पद्धती आजही प्रेरणादायी ठरतात. ही माहिती केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातूनच नव्हे तर संस्कृतीच्या जपणुकीसाठीही महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.